नमस्कार, मी सृष्टी. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज आपण डबल काष्टा शाही मस्तानी साडी शिवणार आहोत. नऊवारी साडी कटिंग करताना चुकीची कट होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची ते मी या व्हिडिओतून सांगणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तरच कटिंग आणि स्टिचिंग तुमच्या लक्षात येईल. नऊवारीसाठी पॅन्ट अगोदर कट करूयात. नऊवारीला लागणारी मापे स्क्रीनवर दिलेली आहेत. इथे मी 2 मीटर अस्तर घेतलं. अस्तर नेहमीप्रमाणे 4 फोल्ड करून ठेवलेलं आहे. पट्टीने आधी सरळ लाईन आखून घेऊया. उंची आहे 38 इंच. 1 इंचाची वरती कमरपट्टी येईल आणि 1 इंच शिलाईमध्ये जाईल, म्हणून उंची आहे तेवढीच मी घेते. पट्टीने लाईन आखून या लाईनवर सीडगेरचं माप टाकूयात. सीडगेर आहे 38 इंच. 38चा चौथा भाग 9.5 इंच. त्यात 2 इंच एक्स्ट्रा घेते. इथून खाली सीडगेरचा तिसरा भाग घ्यायचा. 38चा तिसरा भाग 13 इंच. त्यात 1 इंच एक्स्ट्रा घेऊन उभी लाईन आखून घेऊया. यापुढे 3 इंच घेऊन बैठक भाग आखून घेऊया. मोहरीचे माप आहे 12 इंच. 12च्या निम्मे 6 इंच. त्यात 1.5 इंच शिलाई घेऊन हा आणि हा पॉईंट जोडून घेऊया. अशा प्रकारे पॅन्टचं ड्राफ्टिंग करून घेतलं. आता कट करून घेऊया. आता आपण साडी पसरून पदराकडून कट करायला घेऊया. पदराचं टोक माझ्या उजव्या हाताकडे आहे आणि बाकी पूर्ण साडी डाव्या हाताकडे ठेवली. आपल्याकडील काठावर उंचीच्या दुप्पट प्लस 15 इंच घ्यायचं. 38 इंच असं 2 वेळा घेऊन पुढे 15 इंच हे मोठ्यांसाठी घ्यायचं आणि लहानांसाठी 10 ते 12 इंच घ्यायचं. इथून लाईन सरळ पुढच्या काठाला जोडून घेऊया. हे बघा, लाईन जोडून घेतली. समोरील काठावर 15 इंच कमी करायचं. हा काठ आपल्या कमरेकडे येतो. इथे आपण क्रॉस जोडून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे जोडून घेतलं. आता कट करून घेऊया. जर तुम्हाला उंचीच्या दुप्पट घेऊन पदर मोठा होत असेल तर तुम्ही अशा प्रकारे साडी खांद्यावर ठेवून पदर जेवढा हवा तेवढा घ्यायचा आणि असं मागे जिथे काष्टा येतो तिथपर्यंत साडी पकडून पदर मोजून घ्यायचा. जेवढा येईल त्याच्यामध्ये 15 इंच घ्यायचं. जसं आता आपण पदर कट केला तसंच पदर कट करायचा आहे. कट केलेला पदर शिवून घेऊया. पदर पॅन्टच्या जिथे जोडणार तो भाग मोजून बघूया. 19 इंच आहे. पदराच्या या क्रॉस भागावर प्लेट टाकून 19 इंच करून घ्यायचं. प्लेट लहान काठ म्हणजेच कमरेकडील काठाकडे फिरवून टाकायच्या. मोजून बघूया 19 इंच आलं काय. 20 इंच आहे. अजून एक प्लेट टाकून 19 इंच करून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे बाकीच्या पदराला पिन लावून सेट करून घेऊया. सेट करून घेतला. इथे साडी सरळ कट करून घेऊया. पॅन्टसाठी 2 पाय कट करायचे आहेत. त्यासाठी साडी मी अशी फोल्ड करून घेते. हे बघा, साडी अशी फोल्ड केली. त्यावर पॅन्टचा पाय ठेवायचा. पाय खालून 1/2 इंच फोल्ड करायला साडीच्या खाली सोडून पॅन्टच्या मापाने साडी कट करून घेऊया.
वरच्या साईडला काठ सोडून एक्स्ट्रा आहे तेवढं घेते. वरती अजून कपडा प्लेटसाठी जोडणार आहे. साडी इथे सरळ कट करून आधी काष्टा कट करूयात आणि मग पॅन्टला एक्स्ट्रावरती जोडायला कपडा कट करूयात. डबल काष्ट्यासाठी साडी अशी फोल्ड करून काठाला काठ जोडून ठेवली. त्यावर पॅन्टचा पाय असा ठेवून पॅन्टपेक्षा काष्टा 5 इंच जास्त घ्यायचा. काष्टा रुंदीला फोल्ड केलेला भाग पूर्ण घेते. पॅन्टच्या मोहरीकडील बाजूने 4 इंच आत घेऊन असा गोल शेप द्यायचा. आणि हा बैठक भाग आखून काष्टा कट करून घेऊया. पुढे साडी सरळ कट करून दोन्ही बाजूचे काठ कट करून घेऊया. काठाच्या वरती अर्धा इंच कट करायचं आहे. हे बघा, दोन्ही काठ कट करून घेतले. आता आपण पॅन्टच्या वर एक्स्ट्रा जोडायला कट करून घेऊया. पॅन्टच्या वर हे जोडून पॅन्ट तयार करून घेऊया. मोहरीकडून पाय अस्तरला जोडायच्या आधी पाव इंच खालून अस्तर फोल्ड करून शिवून घेऊया. आता मोहरीकडून पाय अस्तरला जोडायला घेऊया. इथे बैठक भागावर प्लेट टाकायच्या आहेत. प्लेट कमरेकडे फिरवून टाकायच्या. पुढे आहे तसंच जोडायचं. दुसऱ्या बैठक भागावर पण तशाच प्लेट टाकायच्या. पुढे आहे तसंच जोडून घ्यायचं. अशाच प्रकारे दुसरा पाय मी अस्तरला जोडून शिवून घेते. हे बघा, दुसरा पाय मी शिवून घेतला. आता शेला तयार करूया. साडी अशी उभी ठेवलेली आहे. माझ्या उजव्या हाताकडे क्रॉस लाईन येईल आणि डाव्या हाताकडे सरळ लाईन येईल. शेल्याची उंची टाकायच्या आधी काठ मोजायचा. 3 इंच आहे. टेपमधून 3 इंच वरच्या साईडला कमी करून उंची 38 इंच घ्यायची. त्यात 1 इंच जादा घेते. खाली काठ जोडल्यावर शेल्याची उंची बरोबर येईल. इथे 7 इंच सरळ घेते. यावर पॅन्टचा पाय ठेवून बैठक भाग आखून घेऊया. साडीचा भाग लांब असल्यामुळे ही तिरपी लाईन आखायची सोपी पद्धत सांगते. साडीच्या या सरळ भागावर 7-7 इंच खुणा करून घ्यायची. हे बघा, अशा प्रकारे संपूर्ण सरळ भागावर खुणा करून घेतली. आता ही खुणा सोडून पुढच्या सर्व प्लेट टाकून घ्यायच्या. सर्व प्लेटमध्ये थोडी गॅप ठेवायची.
हे बघा, अशा प्रकारे सर्व प्लेट टाकून घेतल्या. आता या लाईनच्या पहिल्या प्लेटवर 2 इंचावर खुणा करायची. त्यानंतर पहिल्या प्लेटवरील खुणेपासून 2 इंचावर दुसऱ्या प्लेटवर खुणा करायची. पुन्हा तसंच पुढच्या प्लेटवर, असं सर्व प्लेटवर खुणा करून घ्यायची. मग या खुणा जोडून तिरपी रेषा आखून घ्यायची. कट करून हा भाग आपण इथे पुढे जोडूया. कट करून घेऊया. शेला कमी पडू नये यासाठी असं पुढे जोडायचं आहे. जोडून घेऊया. इथे हे क्रॉस कट करून घेऊया. या क्रॉस भागावर आपल्याला काठ जोडायचा आहे. काठ जोडून घेते. काठ जोडून घेतल्यानंतर ही आतील शिलाई खाली करून काठावर दाबटीप द्यायची आहे. हे बघा, टीप मारून घेतली. आता शेला तयार करूया. तिरपी रेषा कट करताना जशा प्लेट टाकलेल्या तशाच प्लेट पुन्हा टाकायच्या आहेत. सर्व प्लेटमध्ये पाव इंच अंतर ठेवायचं आहे. लास्ट प्लेट ही अशी उभी ठेवायची आणि हा कपडा आत फोल्ड करून टाकायचा. बैठक भाग कट करून प्लेटवर पिन लावून घेते. आणि 2 प्लेट पकडून हे बघा, इथे सुईने टाका घालून घेते. हे बघा, अशा प्रकारे प्लेट फिक्स करून घेतल्या. आता हे सर्व भाग जोडून घेऊया. पॅन्टचा एक पाय घ्यायचा. पायाचा हा बैठक भाग माझ्या डाव्या हाताकडील आहे आणि हा उजव्या हाताकडील आहे. उजव्या हाताकडील बैठक भागावर पहिला पदर सरळ बाजूने जोडायचा. लहान काठ कमरेकडे अर्धा इंच खाली जोडायचा आणि मोठा काठ बैठक भागाच्या खाली असा जोडायचा आहे.
पदर जोडलेल्यावर काष्टा सरळ जोडायचा. बैठक भाग शिवून इथे खाली मोहरीच्या काठाला काठ जोडून पायाच्या या भागावर प्लेट टाकायच्या. एवढ्या भागात. त्यानंतर दुसऱ्या बैठक भागावर शेला उलटा ठेवायचा आणि बैठक भागापासून खालीपर्यंत जोडून घ्यायचं. दाखवल्याप्रमाणे हा पाय जोडून घेऊया. त्यानंतर पॅन्टचा दुसरा पाय घेऊन आपल्या डाव्या हाताकडील बैठक भागावर काष्टा सरळ बाजूने जोडायचा. जसा पहिला काष्टा जोडायचा दाखवला तसाच जोडायचा आहे. बैठक भाग जोडून मोहरीच्या काठाला काठ जोडून बाकीच्या साडीच्या प्लेट टाकून घ्यायच्या. दोन्ही पाय दाखवल्याप्रमाणे शिवून घेऊया. दाखवल्याप्रमाणे पदर, काष्टा आणि शेला एका पायावर जोडून घेतला. दुसऱ्या पायावर काष्टा जोडून घेतला. हा पाय त्यावर असा उलटा ठेवून बैठक भाग शिवून घेऊया. दोन्ही बैठक भाग शिवून घेतल्यानंतर दोन पाय सेपरेट करायचे आणि या भागाला शिलाई द्यायची. हे बघा, अशी पॅन्ट तयार होईल. पॅन्ट सरळ करून घेऊया. आता शेला फिक्स करूयात. बैठक भागाच्या 2 इंच पुढे शेला फिक्स करायचा आहे. त्यानंतर काष्टा दोन्ही काठ एकत्र करून 10 ते 12 इंचापर्यंत इथे काठावर शिलाई द्यायची. हे बघा, काठावर शिलाई दिली. काठ पसरून काठाच्या मागे दिसणार नाही अशा प्लेट टाकून पिन लावून सेट करून ठेवूया. कंबर बेल्ट लावल्यावर हा काष्टा कंबर बेल्टवर अटॅच करायचा आहे.
कंबर बेल्टसाठी साडीची संपूर्ण कंबर मोजून घेऊया. पंचेचाळीस इंच आहे. 1 इंच जास्त फोल्ड करायला घेऊया. टोटल 46 लांबीला बेल्ट घेतला. त्याला अस्तर जोडून घेतलं. दोन्ही बाजूनं फोल्ड करून घेऊया. साडीच्या या भागाला बेल्ट जोडायचा आहे. बेल्ट असा आतून जोडायला घ्यायचा. हे बघा, बेल्ट जोडून घेतला. नंतर बेल्ट असा बाहेरून फोल्ड करून फिनिशिंगने शिवून घेऊया. बेल्ट शिवून घेतला. आता हा काष्टा अर्धा इंच वरून फोल्ड करून कंबर बेल्टवर जोडून घेऊया. हा असा. ही आपली छान अशी नऊवारी तयार झाली. नऊवारी कशी वाटली कमेंट्समध्ये लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.